नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ठिकाणी बोटनेक ब्लाऊजचं संपूर्ण टीचिंग बघणार आहोत। तर बोटनेक ब्लाऊजचं नक्की टीचिंग कशा पद्धतीने करायचं किंवा फिटिंग जी असते आपले म्हणजे जशी नॉर्मल ब्लाऊजची आपण फिटिंग करतो, तर ह्या ब्लाऊजची फिटिंग नक्की आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहे। त्याच्यानंतर जे आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस बरेच जो नॉर्मल ब्लाऊज असेल त्याच्यासाठी सुद्धा हे लागू होणार आहे, किंवा तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवत असतील, कोणतेही ब्लाऊज तुम्ही त्या ठिकाणी शिवत असतील आणि तुमचं शोल्डर जवळ जी बाह्य असते आपण जोडतो ह्या ठिकाणी, ओके, तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जोडतो तर इथे आपलं काय होतं, अगदी आपल्या ह्या ठिकाणी शोल्डरला अशी चिपकून स्लीव्ज आपली बसत नाही, ती अशी तरंगल्यासारखी किंवा त्या ठिकाणी पॉइंट तयार होतात। जर तुमच्या स्लीव्जमध्ये अशा पद्धतीने तयार होत असेल तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला बाहीची जी टीचिंग असणार आहे ती शोल्डरला जोडण्याआधी काय ट्रिक्स वापरायची ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टीचिंग करताना। तर असं नाही कटिंग खूप महत्त्वाचं आहे म्हणून टीचिंग नाही, तर टीचिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं कटिंग महत्त्वाचं असतं। म्हणून तुम्हाला जे कटिंग तुम्ही करता तर टीचिंगसुद्धा तेवढंच माहिती असणं खूप गरजेचं आहे, किंवा छोटे छोटे टिप्स माहिती असणं खूप गरजेचं आहे। तेव्हाच तुमचं ब्लाऊज हे संपूर्ण परफेक्ट असं टिचिंग होणार आहे आणि ते परफेक्ट फिटिंगला बसणार आहे। तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला अशाच पद्धतीने अगदी छोटे छोटे पॉइंट जर शिकायचे असतील, किंवा मी यूट्यूबला पण भरपूर सांगत असते, असं काही नाही की आता बऱ्याच ताईंच्या कमेंट्स पण आल्या होत्या की ताई तुम्ही यूट्यूबला कटिंग आता जास्त टाकत नाही, तर वेळ माझ्याकडे थोडासा कमी असतो, वेळ जास्त फारसा मिळत नाही, तरी मला जसा वेळ मिळाला तसा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आणि याच्या पुढे सुद्धा कटिंग आणि टीचिंगचे व्हिडिओ टाकणार आहे, ओके। त्याच्यामुळे असं पण नाही की ज्या सबस्क्रायबर ताई आहेत तर त्यांनी नाराज होऊन जायचं नाही आहे। तर त्याच्यासाठी आता शेवटी तुम्ही पण ऑनलाईन पण ह्या ठिकाणी मी क्लासेस घेते, त्याच्यानंतर इकडे यूट्यूबवर आपले जेवढे सबस्क्रायबर ताई आहेत तर त्या तुमच्या सपोर्टमुळेच ह्या ठिकाणी मी चालू केलेलं आहे। आणि तुमचं पण म्हणजे एकीचं नाही तर भरपूर जणी मला सांगतात की कटिंग टीचिंग टाकत चला, तर त्याच्यासाठी ते पण टाकणार आहे, फक्त थोडंसं वेट करावं लागेल। प्रत्येक दिवशी जसा पहिला व्हिडिओ यायचा तसा प्रत्येक दिवशी व्हिडिओ येत नाही, कारण तुम्ही पण मला एक जर गृहिणी असतील तर समजून घेऊ शकता, कारण घरातले पण कामं, क्लासेसचे, त्याच्यानंतर यूट्यूबला व्हिडिओ टाकणे, भरपूर सारे काम ह्या ठिकाणी कस्टमरचे, प्लसमध्ये मी ह्या ठिकाणी ब्लाऊज पण टीचिंग करत असते, तर तो पण लोड माझ्याकडे असतो, त्याच्यामुळे जास्त वेळ मिळत नाही, ओके। तर ह्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर ऑनलाईन क्लासेसमध्ये अगदी सिरीजप्रमाणे स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं। ह्या ठिकाणी क्लासेसमध्ये तुम्हाला लिंक लागत जाते, सिरीजप्रमाणे तुम्ही ह्या ठिकाणी कटिंग आणि टीचिंग शिकू शकता आणि अगदी बेनिफिट खूप छान पद्धतीने मिळतो आहे तुम्हाला। आणि मलासुद्धा म्हणजे जे क्लास स्टार्ट केलं तर मला असं वाटत नव्हतं की इतके छान म्हणजे ब्लाऊज शिवतील ताई, जे क्लासमध्ये शिकवलं आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट आला आहे किंवा रिस्पॉन्स आलेला आहे तो खूपच सुंदर आलेला आहे। मला वाटतसुद्धा नव्हतं आणि मी अपेक्षा पण केली नव्हती की इतका छान रिझल्ट येईल, परंतु हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे, तुम्ही मला सपोर्ट केल्यामुळेच मला अधिक कॉन्फिडन्स वाढतो आणि खूप जेवढा तुमचा सपोर्ट आहे ना त्याच्यामुळेच मी इथपर्यंत आलेली आहे आणि तुम्हाला शिकवते आणि याच्यापुढेही परफेक्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे, ओके। असं पण नाही की खूप चार्जेस घेऊन ह्या ठिकाणी मी तुम्हाला शिकवत असते, तर आपली अगदी लिमिटमध्ये आहे, जी फी वगैरे असते ती पण लिमिटमध्ये आहे। तर तुम्हाला जे काही म्हणजे विचारायचं असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे, याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे, तर त्या नंबरवरती तुम्ही हाय करून त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि तुम्ही पण क्लास हे जॉईन करू शकता। 16 तारखेपासून आपण ॲडव्हान्स क्लास घेतो आहे, तर त्यावेळेस तुम्ही क्लास हा जॉईन करायचा आहे, ओके। तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्या ठिकाणी आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेले आहे, कारण अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं हे सर्व ताईंना आता ऑलरेडी माहिती झालेलं आहे, कारण तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे आपल्या चॅनलवरती आहात, म्हणून ह्या ठिकाणी मी अस्तर वगैरे कसं जोडायचं ते दाखवलेलं नाही, ओके। तर हे आपलं बोटनेक ब्लाऊजचं टीचिंग आहे। तर ह्या ठिकाणी आपण काय केलं आहे, जोडून घेतल्यानंतर गळा सुद्धा फ्रंट साईडचा हा पंचकोनी होता, म्हणून मी अलट पलट करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर जेवढे आपण प्रिन्सेस कटमध्ये ह्या ठिकाणी शिलाई मार्जिन घेतली होती तेवढी ह्या ठिकाणी शिलाईमध्ये आपल्याला दाबून घ्यायची।
सर्वात मेन म्हणजे ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण शिलाई मारतो त्यावेळेस आपल्याला हळूवारपणे शिलाई मारायची, जास्त घाई करायची नाही। नॉर्मलचं या ठिकाणी जर पॉइंट वगैरे बाजूला निघत असते तर ते कट करून घ्यायचे, त्याच्याने फारसा इतकं ब्लाऊज बिघडत नाही किंवा प्रॉब्लेम येत नाही, उलट छान अशी फिनिशिंग येते। म्हणून तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने टीचिंग करायचं। तर मी दोन्ही पार्ट या ठिकाणी जोडून घेतलेले आहेत। ओके, दुसरा पण या ठिकाणी दाखवलेला आहे, तो कसा टीच करायचा ते नाही दाखवलं, जसं आपण आधीचा केलं होतं सेम त्याच पद्धतीने करायचंय। आता या ठिकाणी आपण फ्रंट साइडला हुकची आणि आईची पट्टी तयार करून घेणार आहोत। ओके, तर या ठिकाणी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेले आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून पुन्हा दाब शिलाई देऊन घेतलेली, पुन्हा किनारी शिलाई आपल्याला द्यायची। ह्या पद्धतीने जर तुम्ही आई पट्टी तयार केली तर ती उचकत नाही किंवा छान अशी फिनिशिंग मध्ये बसते। साधारणतः ही 1 इंचाची तयार व्हायला पाहिजे आपल्याला। ओके, तर ह्या पद्धतीने आपण तयार करून घेतोय। एक्स्ट्राचं फॅब्रिक असणार आहे ते कट करून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचंय। संपूर्ण ज्यावेळेस आपला ब्लाऊज शिवून होतो ना त्यावेळेस तुम्हाला इस्त्री करायला विसरायचं नाही। आता इथे जेवढी पट्टी लागते तेवढी आपण ह्या ठिकाणी घेतलेली, एक्स्ट्राचं फॅब्रिक या ठिकाणी मी कट करून घेतलं। हा फॅब्रिक फक्त आपल्याला अस्तरचं घ्यायचं, ती आपल्याला हुक पट्टी लावायची। सर्वात पहिल्यांदा हुक पट्टी लावून घेते। जेवढी शिलाई मार्जिन तुम्ही हुकाईसाठी घेतली असेल तेवढी शिलाईमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी दाबायची। ओके, तर मी सुद्धा या ठिकाणी तेवढी शिलाईमध्ये दाबत असते। वरचा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचंय आणि पुन्हा आपल्याला दाब शिलाई देऊन आतमध्ये फोल्ड करायचंय। या ठिकाणी आडव्या बाजूला सुद्धा हुक लावल्यानंतर ते उचकतं, म्हणून शिलाई मारायला विसरायचं नाहीये। त्याच्यानंतर स्ट्रेट आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली, बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। तुम्हाला सुद्धा पण ह्याच पद्धतीने म्हणजे शिलाई करायची आहे। आता सर्वात पहिल्यांदा आई पट्टी तयार करताना आपल्याला ती खालच्या बाजूने ठेवून ती वरच्या बाजूला फोल्ड करायची असते, म्हणून आपण या ठिकाणी ठेवून घेतली आणि वरच्या बाजूने फोल्ड करतोय। आता इथे आपल्याला काय करायचं, अर्धा इंच हे पण आतमध्ये फोल्ड करायचंय आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूने पट्टी आपल्याला फोल्ड करायची आणि सेंटर मध्ये शिलाई द्यायची। जर तुम्हाला या ठिकाणी आई धाग्याचे करायचे असतील तर अगदी सेंटर मधून शिलाई न देता किनारीहून शिलाई द्यायची, म्हणजे जेणेकरून ते पॅक होणार। या पद्धतीने आपण या ठिकाणी तयार करून घेतला। आता फ्रंट बाजूचा गळा बघा, आकार पण छान आलेला आहे। या ठिकाणी चेक करून घ्यायचंय आपल्याला, तर व्यवस्थित एकसारखं नसतं ते एकसारखं करून घ्यायचंय। त्याच्यानंतर कंबरपट्टी आपल्याला लावून घ्यायची, कंबरपट्टी लावायला विसरायचंच नाहीये। या ठिकाणी मी लावून घेते बघा, तर साधारणतः डबल फोल्ड करून मी या ठिकाणी 1 इंचाची पट्टी घेतलेली, ती डबल फोल्ड करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर आतमध्ये अर्धा इंच फोल्ड केली, पुन्हा दाब शिलाई द्यायची आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी पॅक करायचं। किनारी शिलाई देऊन घ्यायची, फिनिशिंग मध्ये या ठिकाणी पॅक शिलाई दिली। जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल फ्रंट बाजूला पण तर अशा वेळेस तुम्हाला सेंटर मधून शिलाई द्यायची। तर ह्या पद्धतीने आता आपण लगेच दुसऱ्या साइडचं पण मी टीच करून घेतलं आणि इथे बॅक साइड घेतलेला आहे। बॅक साइड आपण घेतल्यानंतर ब्लाऊज हा मी सीधा ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला पिनअपने सेटअप करून घ्यायचंय आणि मग शिलाई मारायला सुरुवात करायची। आता हा बूंद गळा तर तुम्हाला माहितीच आहे, खूप फेमस आहे। ओके, तर सेम आपल्याला ह्याच पद्धतीने आपण या ठिकाणी कॅनव्हास नाही वापरणार आहोत, बिना कॅनव्हासचं सुद्धा बोटनेक ब्लाऊज हे खूप सुंदर बसतात। त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं की शोल्डर वगैरे उतरणार आहे, असं अगदी छान बसतात। त्याच्यामुळे या ठिकाणी मी अलट पलटच करून घेणार आहे। आता इथे आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी कट करून घ्यायचं, अगदी सिंपल आपल्याला हा ब्लाऊज ठेवायचा। त्याला फक्त मी मोत्यांची लेस नंतर गळ्याला लावणार आहे फ्रंट आणि बॅक साइडहून। तर ऍक्च्युली आज माझ्याकडे मोत्यांची जी लेस आहे ती अवेलेबल नाहीये, परंतु कस्टमरने लावायला सांगितले तर ते मी नंतर लावणार आहे। ओके, तर तुम्हाला ह्या ठिकाणी समजून घ्यायचंय की आपण ह्या ठिकाणी गळ्याला मोत्यांची लेस लावणार आहोत, तर ती थोडीशी मीडियम साईजची लावणार आहोत, खूप छोटी पण नाही खूप मोठी पण नाही, तर खूप सुंदर दिसते। ह्या ठिकाणी कट लावून घ्यायचे तर आपल्याला संपूर्ण गळ्याला कट करताना हे अशी नॉच लावताना तुम्हाला सावकाश पद्धतीने नॉच लावायचे, जी आपली शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती शिलाई जाता कामा नये। ओके, तर ह्या पद्धतीने आपण संपूर्ण गळ्याला ह्या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी शिलाई बाकी होती माझी, मला असं या ठिकाणी अंदाज वाटला की थोडंसं मागे पुढे झालेलं आहे कमी जास्त, तर मी या ठिकाणी एकसारखं पुन्हा एक शिलाई देऊन घेते।
ओके, कारण काय होतं, कमी जास्त जे शिलाई मारली ना तर काय होतं, अशा वेळेस गळ्याचा आकार हा चुकतो. तर म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस, कारण आपले पाची बोटं काही सारखे नसतात, कधी कमी जास्त शिलाई ही होत असते. या ठिकाणी पलटी मारून घ्यायचंय, कोण हा व्यवस्थित स्क्रूच्या साहाय्याने काढून घ्यायचा. मग आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट दाब शिलाई द्यायची आहे. ओके, दाब शिलाई देऊन झाल्यानंतर या ठिकाणी वरती येऊन किनारी शिलाई द्यायची. ओके, तर या ठिकाणी प्रत्येक टायमाला दाब शिलाई दाखवत नाही मी तुम्हाला. ओके, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती झालं, आपण जे ब्लाऊज शिवतो त्याच्यामध्ये दाब शिलाई ही आपली कंपल्सरी असते. तर हे आपलं पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे, खूप सुंदर आणि खूप कमी मापाचं ब्लाऊज आहे. ओके, तर अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजची शिलाई कशी करायची हे ऑलरेडी तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला अधूनमधून आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असते. सिरीज प्रमाणे बघायला गेलं तर तुम्ही मागचे व्हिडिओ संपूर्ण बघू शकता. त्याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ आपले अपलोड आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. ओके, कटोरीचे वगैरे, फोटकचे वगैरे अशा पद्धतीने. आता आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित कोणा हा व्यवस्थित पॉइंट काढून घ्यायचा आहे. बघा, सुंदर असं स्टेप येतोय. दाब शिलाई मी ह्या ठिकाणी देऊन घेणार आहे आणि कडेने पण काय करायचं, आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर साईडने पण आपल्याला ह्या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असणार आहे तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला पॅक ठेवायचं, म्हणजे बटन लावायचे, नॉट वगैरे काही लावायची नाहीये. तर साईडने शिलाई मारून घेते आणि बाकीचा भाग आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. या ठिकाणी अशा पद्धतीने साईड पार्ट आपण जो एक्स्ट्राच फॅब्रिक होता तो कट करून घेतला. बघा किती सुंदर अशी आपल्या बॅक साईडच्या गळ्याला शेप आलेला आहे. तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने टिच करायचं. आता ज्या ठिकाणी टक्स होते त्या ठिकाणी टक्सची उंची ही आपल्याला मार्किंग करून घ्यायची. हे बघा ह्या पद्धतीने, आणि आपल्याला ह्या ठिकाणी टक्स हा टिच करून घ्यायचा. व्यवस्थित मेन फॅब्रिक पण आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं आहे आणि संपूर्ण डबल शिलाई आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायची. लॉक पण तुम्हाला या ठिकाणी करायचंय. दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची आणि डबल लॉक करायला विसरायचं नाही स्टार्टिंगला आणि एंडिंगला, म्हणजे जेणेकरून ती लॉक असणार आहे. आता अशा पद्धतीने आपण हे परफेक्ट असं, हे बघा काठ सुद्धा आपले खूप सुंदर आलेले आहेत खालच्या बाजूने आणि सुंदर या ठिकाणी दिसते. आता इथे आपण काय करणार आहोत, कमरेची पट्टी या ठिकाणी जोडून घेणार आहोत. बॅक साईडला जशी जोडली होती सेम त्याच मेथडने आपण कमरेची पट्टी या ठिकाणी जोडून घेणार आहोत. अगदी जेवढी शिलाई मार्जिन घेतलेली तेवढी शिलाईमध्ये दाबायची आपल्याला या ठिकाणी. त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत आणि सेंटर मधून शिलाई देणार आहोत. आता बॅक साईडला मी हात शिलाई नेहमी करत असते, त्याच्यामुळे सेंटर मधून कच्ची शिलाई आपल्याला ह्या ठिकाणी द्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला ह्या ठिकाणी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बॅक साईड पार्ट पण तयार झाला, फ्रंट साईडचे पार्ट पण आपले ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता आपण एकमेकांवरती ठेवून हे शोल्डर या ठिकाणी अटॅच करून घेणार आहोत आणि अर्धा इंचच आपल्या या ठिकाणी रेग्युलर प्रमाणे बोटनेक ब्लाउज मध्ये पण तेवढंच शिलाईमध्ये आपल्याला दाबायचंय. डबल लॉक करून घ्यायचे आपल्याला स्टार्टिंगला आणि एंडिंगला. ओके, एक्स्ट्राचं फॅब्रिक वगैरे असेल ते कट करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग दिसणार. दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला या ठिकाणी सेम पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी आपलं शोल्डर वगैरे जोडून झालं का, काय करायचं, या ठिकाणी शोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. मागे पुढे फॅब्रिक असेल तो कट करून घ्यायचा आहे. ओके, या पद्धतीने कट केलं तर त्या ठिकाणी शिलाई पण कट होते, मग ते परत उसवण्याचा चान्स असतो. तर डबल शिलाई मी त्या ठिकाणी लॉक करून घेतली. ओके, जास्त वेळ काही लागत नाही आपल्याला. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूचं शोल्डर हे चेक करून, आता बाही पण मी जोडून ठेवली होती, तुम्हाला बोलली मी अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व भागांचे मी या ठिकाणी जोडून ठेवले. आता पुढचा आपला हा खोलगट भाग असतो आणि मागचा हा थोडासा कमी खोलगट असतो. आता या ठिकाणी बघा मी साधारणतः 2-2 इंचावरती मार्किंग केली आणि ज्यांचे पण बाही ही अगदी शोल्डर जवळ अगदी चापून चुकून बसत नसेल ना, त्यांच्यासाठी ही ट्रिक्स बघा. मी कशा पद्धतीने या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने एकाच ठिकाणी कपडा हा गोळा करून ठेवला आणि शोल्डरच्या ठिकाणी या ठिकाणी रिंकल्स तयार करून घेतलेला.
आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॉर्मच ते असं तुम्हाला व्हिडिओमध्ये लांबून दिसत नसेल, परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतः तयार करणार ना त्यावेळेस ते दिसणार. आता फ्रंट बाजू खोलगट होता म्हणून तो पुढच्या भागाला ठेवलेला आहे. नेहमी मी या ठिकाणी शोल्डर जोडताना सेंटर पासून जोडायला सुरुवात करते, तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने सेंटर पासून जोडायचं आहे. बाही ही ओढून लावायची नाही किंवा ब्लाऊजचा आर्महोल सुद्धा त्या भागाचा ओढायचा नाही, जेणेकरून काय होतं बाही ज्यावेळेस ब्लाऊज पूर्ण तयार होतो त्यावेळेस काय होतं पूर्ण ब्लाऊज बिघडतो. म्हणून आपल्याला कोणताही भाग ओढायचा नाही. भलेही त्या ठिकाणी 2-3 लाईन अर्धा इंच कमी पडलं तरी चालेल, परंतु ओढायचं नाही. फिटिंग मध्ये आपल्याला कमी जास्त ऍडजस्ट करता येईल. शक्यतो आपली स्लीव्ज ही आर्महोल राऊंड नुसार कटिंग करतो, त्याच्यामुळे ती कमी जास्त पडतच नाही. ज्यावेळेस थोडं आकारमध्ये बदल होतो ना त्यावेळेस थोडंफार होत असेल, नाहीतर मग शक्यतो कमी होत नाही. अशा पद्धतीने आपण आता हे कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी डबल शिलाई या ठिकाणी देऊन घेतलेली, व्यवस्थित धागे वगैरे सेंटर पासून जोडतो म्हटल्यावर या ठिकाणी कट करून घ्यायचे. कुठे मागे पुढे कपडा असेल तो पण कट करून घ्यायचे. दोन्ही बाजूच्या स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायच्या. आता या ठिकाणी सेंटर बॅक साईडच्या सेंटरला फ्रंट साईडचा भाग एक ठेवायचा आहे. आयपट्टी सोडून या ठिकाणी साईडने आपण एक शिलाई मारून घेणार आहोत, फिटिंग करणार आहोत. तर ब्लाऊज हा सरळ दिशेने ठेवलेला म्हणजे सीधा ठेवलेला आहे आणि कडेने आपल्याला या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची. ओके, या पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कट करून घेतलेलं आहे मी. ओके, या पद्धतीने म्हणजे जेणेकरून काय होतं जरी तुम्ही आतमध्ये फोल्ड करणार तर बरेच वेळा आपण आतमध्ये फोल्ड करतो म्हणून साईडचा फॅब्रिक थोडाफार मागे पुढे असेल तर आपण कट करत नाही, परंतु तुम्हाला असं नाही करायचंय. तुम्हाला कट करून टाकायचंय म्हणजे जेणेकरून ते फिनिशिंग मध्ये दिसेल. हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने हे व्यवस्थित शिलाई मारून घेतोय. आता इथे पण आपल्याला एक्स्ट्राचा फॅब्रिक हा कट करून घ्यायचा आहे. थोडस मी इथे डबल पुन्हा शिलाई देऊन घेते. मला जर थोडंफार जरी वाकडं तिकडं वाटलं तर मी डबल शिलाई मारून घेते. आता या ठिकाणी बघा अशा पद्धतीने थोडक्यात नॉर्मलचं फॅब्रिक आपला कट झालेला आहे. ब्लाऊज हा उलटा करून घेतलेला आहे. व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचे आणि साईडने आपल्याला कडेने एक दाबावरती एक एक दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून नंतर आपण जी फायनल फिटिंग असते ती नंतर करणार आहोत. हे आपलं प्रॉपर ह्या पद्धतीने तुम्हाला सेम टू सेम मी जसं करते सेम त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता इथे फायनल आपण फिटिंग करून घेणार आहोत. गळा रुंदी टाकली, तुमची गळा रुंदी जी असेल ती टाकायची. ब्लाऊज स्टिचिंगचं सेम मेथड असते. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आर्महोल राऊंडचं मार्किंग केलेलं आहे मी. त्याच्यानंतर या ठिकाणी कमरेचं मेजरमेंट घेतलेलं आहे. सरळ लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने हलकसं या ठिकाणी बाईला सेफ असतो त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी. आणि आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना जास्त घाई करायची नाहीये, सावकाश पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची. बघा या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतोय. डबल लॉक करायचे. पुन्हा आपल्याला 1-2 शिलाई साईडने देऊन घ्यायच्या आहेत एक्स्ट्राच्या, म्हणजे जेणेकरून मार्जिन आपण कशासाठी ठेवतो, जर कस्टमरला थोडंफार लूज वाटत असेल किंवा थोडंसं सैल वाटत असेल अशा वेळेस आपण ते टाईट आणि लूज करू शकतो. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायची. बघा या ठिकाणी आपलं जे नॉच आहे ते पण व्यवस्थित आलेलं आहे, फिटिंग प्रॉपर आलेली आहे. बाई पण तुम्ही बघू शकता कुठेही चुरगळलेली वगैरे नाही. दुसऱ्या साईडची फिटिंग मी सेम त्याच मेथडने करून घेतलेली आहे, कारण दोन्ही बाजूची फिटिंग आपली सेम असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ब्लाऊज हे संपूर्ण तयार झालेलं आहे आपलं. आता या ठिकाणी आपण हुकाई करून घेणार आहोत. आता मला या ठिकाणी प्रॅक्टिस आहे, तुम्ही इथे 3 बोटाचा अंतर ठेवून या ठिकाणी हुकाईचं जे मार्किंग आहे ते करून घेऊ शकता, म्हणजे स्टिचिंग करून घ्यायचंय तुम्हाला. झिगझॅग मध्ये करायचं आहे, तर संपूर्ण या ठिकाणी आपण झिगझॅग मध्ये या ठिकाणी शिलाई देऊन घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अगदी परफेक्ट तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचं कटिंग आणि टिचिंग शिकायचं असेल तर नक्की तुम्ही आपल्या म्हणजे ऑनलाईन क्लासेस पण तुम्ही जॉईन करू शकता। त्याच्यावरती पण तुम्हाला परफेक्ट आणि डीपमध्ये शिकवलं जातं। तर अशा प्रकारे आपला ब्लाउज हा संपूर्ण झालेला आहे। बाही मी पुढच्या बाजूने फोल्ड केली गळा दाखवण्यासाठी। या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मोतीची लेस लावायची, अजून खूप सुंदर लुक येईल। तर चला सर्वांना बाय।